हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाचे वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. शिक्षक, विद्यार्थी तसेच मराठी शिकणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओ चालू करू. हात पाय गळणे म्हणजे घाबरणे. नाक मुरडणे म्हणजे नाआवड दाखवणे. डोक्यावर घेणे म्हणजे जास्त महत्त्व देणे. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. तोंडाची वाफ जळवणे म्हणजे विनाकारण समजावणे. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे खूप काळजीपूर्वक पाहणे. हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे. डोळे उघडणे म्हणजे जाणीव होणे. तोंड बंद होणे म्हणजे बोलता न येणे. अंगावर येणे म्हणजे भांडायला येणे. हात टेकणे म्हणजे हार मानणे. तोंड फिरवणे म्हणजे दुर्लक्ष करणे. डोळे पांढरे होणे म्हणजे खूप राग येणे. जीव टांगणीला लागणे म्हणजे खूप काळजी वाटणे. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. पाय रोवणे म्हणजे ठाम राहणे. खांद्याला खांदा देणे म्हणजे साथ देणे. हात आकडता घेणे म्हणजे मदत न करणे. डोळ्यात भरणे म्हणजे आवडणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. जीवावर बेतणे म्हणजे खूप मोठा धोका येणे. हात चेहरा न ठेवणे म्हणजे पूर्ण प्रयत्न करणे. पाय घसरणे म्हणजे चूक होणे. डोकं फिरणे म्हणजे राग येणे. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.